आज ईशानच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं काय ते तुम्हाला समजणारच आहे. त्याआधी मी माझी कामं करून घेते. कपडे प्रेस करून घेतले, शूज ठेवून दिले. रिव आणि ईशानसुद्धा उठले होते. त्यांनी आदल्या दिवशीचाच केक खाल्ला. आम्हाला बनवायची होती आफ्टर बिफोरची रील, तर त्याचीच ही काही तयारी चालू होती. रेडी होऊन परत एकदा आम्ही रीलसाठी तयार झालो आणि खूप वेळा नाही 3च वेळा रिटेक घेतले आणि नंतर आम्ही निघालो होतो स्कूलसाठी. छान असं रेडी झालो होतो. मिसमॅच डे होता, जे की तुम्हाला मला सांगायचं होतं की खरं तर स्कूलमध्ये ईशानच्या मिसमॅच डे होता. छान असं वेलकम झालं. त्यानंतरनं एंट्री केली तर आतमध्ये हॉलमध्ये खूप छान असं डेकोरेशन झालेलं होतं. ह्या सुंदर अशा सॉन्गने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतरनं मुलांचा डान्स, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि नंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन असं काहीसं होतं. रॅम्प वॉकसुद्धा होता. ही क्लिप मी नंतरनं ॲड करते आहे. आमची ही क्लिप माझ्या एका फ्रेंडने काढली होती. तर छान असं रॅम्प वॉक केलं. खरं तर खूप भीती वाटत होती. पहिलाच एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा असं काहीतरी स्टेजवर जाऊन करायचं होतं. हा जो रॅम्प वॉक वगैरे आहे, हे असं काहीसं स्टेजवर जाण्याचं माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. मुलांना घेऊन मी स्टेजवरती गेली आणि मस्त असा रॅम्प वॉक केला. त्यानंतरनं घरी जाण्याची वेळ झाली होती. पण ईशाला गिफ्ट मिळालं होतं आणि रिवलासुद्धा ते पाहिजे होतं म्हणून तो रुसला होता. कसंबसं त्याला म्हणून मी घरी घेऊन आली आणि नंतरनं आवरून वगैरे आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी. शॉपिंग एका छोट्या मुलीसाठी म्हणजे माझ्या फ्रेंडच्या मुलीसाठी करायची होती. बरेचसे ड्रेस वगैरे पाहिल्यानंतरनं थोडंफार आम्ही फोटोज वगैरे घेतले. रिऊ, ईशान तर मस्तीच करत होते. त्यांचं वेगळंच काहीतरी सुरू असतं. तर यानंतरनं आम्ही निघालो होतो इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये. इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा मॅक्सला जात असतो आणि बऱ्याच वेळा रिऊ आणि ईशानचे कपडेसुद्धा तेथूनच शॉपिंग करत असतो. यांचेसुद्धा शर्ट्स वगैरे बऱ्याच वेळा तेथून घेतलेले आहे. तर म्हटलं तिकडेही वेगळं काही कलेक्शन असलं तर पाहूयात म्हणून आम्ही निघालो होतो इलेक्ट्रॉनिक सिटीत. बऱ्यापैकी अंधार पडायला लागलेलं होतं. थंडीचे दिवस आहे म्हटल्यावर भरपूर थंडी वाजते. परंतु 4 व्हीलर असल्यामुळे इतका काही प्रॉब्लेम येत नाही. तर इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये सुद्धा भरपूर असे शॉप्स आहेत. म्हणजे आपण जेही पाहिजे आपल्याला ते तिथे इझिली अवेलेबल होऊन जाईल. अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावरती सर्व काही आहे. रियांचं असं काहीच सुरू असतं. त्याला ते बॅग वगैरे डोक्यात घालून त्याला चालायचं होतं. मुलांचं काहीसं वेगळंच असतं. त्यांचं खेळणं हे चालूच असतं. त्यानंतरनं शॉपिंग झाली, घरी आलो. घरी यायच्या आधी पहिलं जेवण करून घेतलं कारण की बराच उशीर झाला होता आणि असा संपला आमचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.